जामखेडमधल्या दीपाली पाटील आत्महत्या प्रकरणाचा हा आहे एक थोडक्यात आढावा. बघा, एका नृत्यांगनेनं आत्महत्या केली, पण हे प्रकरण साधंसुधं नाहीये. का? कारण यात एका राजकीय नेत्याचं नाव समोर आलंय आणि त्यामुळे आता या घटनेला एक वेगळंच राजकीय वळण लागलंय. तर सगळ्यात पहिलं म्हणजे नेमकं घडलंय काय? तर कल्याणची रहिवासी होती दीपाली पाटील. वय होतं 35 वर्ष. ती जामखेडमध्ये एका कला केंद्रात काम करायची. तिचा मृतदेह खरडा रोडवरच्या एका लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. दुसरं, आता आरोप कोणावर आहे, तर दीपालीच्या आईनं थेट भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांच्यावर आरोप केलेत. त्यांचं म्हणणं आहे की गायकवाड विवाहित असूनही दीपालीवर लग्नासाठी दबाव टाकत होता, तिचा मानसिक छळ करत होता आणि याच त्रासाला कंटाळून तिनं हे पाऊल उचललं. याच आरोपाखाली आता त्याला अटकही झालीय. आणि तिसरं, या सगळ्याला राजकीय वळण कसं लागलं, तर यात आमदार रोहित पवारांनी उडी घेतलीय. त्यांनी थेट आरोप केलाय की जामखेडमध्ये गुन्हेगारांना राजकीय राजाश्रय मिळतोय. इतकंच नाही, तर लॉजमधलं सीसीटीव्ही फुटेजसारखे महत्त्वाचे पुरावे राजकीय दबावामुळे नष्ट केले जातील की काय, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केलीय. म्हणजे थोडक्यात एका तरुणीच्या आत्महत्येमुळे आता स्थानिक राजकारण चांगलंच तापलंय आणि अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.